शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज 8वा दिवस आहे। संपाचा पहिला टप्पा पूर्ण झालाय आणि दुसऱ्या टप्प्याला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात होते। आज नाशिकमध्ये सुकाणू समितीची बैठक होते। सुकाणू समितीचे सर्व सदस्य नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। स्वतः खासदार राजू शेट्टी आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर, आज बैठक होते, बैठकीमध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे? राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करून आम्ही आंदोलनाची एक दिशा ठरवू आणि हे आंदोलन आता फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देश पातळीवर आम्हाला न्यायचं आहे। कारण स्वामीनाथन यांच्या सूत्राप्रमाणे जर शेतकऱ्याला हमीभाव मिळवून घ्यायचा असेल तर केंद्र सरकारवर सुद्धा दबाव तेवढाच टाकला पाहिजे आणि कर्जमुक्तीची जबाबदारी एका राज्याची नाही, केंद्राला सुद्धा ती जबाबदारी नाकारता येणार नाही। कारण केंद्राच्या धोरणामुळेच शेतकऱ्याला शेतीमालाला कमी भाव मिळालेला आहे। सरकारला शेतकऱ्यांचं ऐकावंच लागेल आणि शेतकऱ्यांचं आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला तर ते अजून जास्त उफाळून वरती येईल। रबरी बॉल जसा दाबला तर त्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने वर येतो, त्याच पद्धतीनं शेतकऱ्याची चळवळ जेवढी दाबाल तेवढ्या ताकदीनं ते मोठं उफाळून येईल। पण आपली जी पहिली समिती स्थापन झाली होती किसान क्रांती मोर्चाची, त्याच्यामध्ये फूट पडली, पुन्हा नवीन समिती स्थापन झाली। सरकारकडनं म्हटलं तर आम्ही नेमकं कोणाकोणाशी आणि किती वेळा चर्चा करायची? आमच्याबरोबर त्यानं चर्चा करावी असा आमचा आग्रह सुद्धा नाही। त्यांनी कुणाबरोबरही चर्चा करावी, परंतु शेतकऱ्याचा 7-12 कोरा आणि स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार हमीभाव एवढं जरी केलं तर विना चर्चेनं जरी निर्णय जाहीर केला तरी आम्ही त्याचं स्वागत करू। शेट्टी साहेब, शेतकऱ्यांचा कुठेतरी आता संयम सुटत चाललेला आहे। बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाल्याची आवक होते, एकीकडे संप चालू आहे, दुसरीकडे आता जो संप होता त्याची धार कमी होत चालली आहे। या सगळ्या गोष्टीची नोंद आम्ही आजच्या बैठकीमध्ये घेऊ आणि पुढे काय करायचं याच्या संदर्भात निर्णय घेऊ। पण शेतकऱ्याचं म्हणणं आहे की नुकसान होतं, संप चालू आहे, संप लवकर मिटायला पाहिजे होता, काही सरकारने तोडगा काढायला पाहिजे होता, काही आमच्या नेत्यांनी समजूतचा प्रश्न घेऊन हा लवकरात लवकर मोडायला पाहिजे होता। असं कुठलाही शेतकरी म्हणायला तयार नाही। उलट शेतकऱ्यांचं आमच्यावर प्रेशर आहे की मागं हटायचं नाही, किती नुकसान होऊन दे। तरीसुद्धा आमची भूमिका अशीच असेल की शेतकऱ्याचा तोटा कमी आणि सरकारची अडचण जास्त कशा पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू। संप एकीकडे चालू आहे, शेतकऱ्यांची आत्महत्या पण तेवढ्याच होत आहेत। नाशिकमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, आज करमाळ्याला एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि त्याचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी जोपर्यंत तिथे येत नाही तोपर्यंत माझ्या अग्नी दाग देऊ नये म्हणून। अतिशय दुःखद अशी ही घटना आहे आणि हेच मुख्यमंत्री विरोधी पक्षात असताना त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांच्यावर 302 खाली खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी करत होते। आज एका शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहून त्या अंत्यसंस्काराला आल्याशिवाय माझ्यावर अंतिम संस्कार करू नका असं चिठ्ठी लावतो। नैतिक जबाबदारी आहे मुख्यमंत्र्यांची तिथं जाणं, किमान शेतकऱ्यांच्याबद्दल थोडंफार वाटत असेल तर त्यांनी तिथं जावं। तुम्ही स्वतः म्हणजे प्रश्न दरवेळेस हा उपस्थित केला तो आपण सरकार आहात, आपण स्वतः सरकारमध्ये सामील आहात, शिवसेना सामील आहे, मात्र तरी देखील तुम्ही आता वेगळी चूल मांडतायत आणि विरोधकांच्या बाजूने लढतायत। सरकारला आम्ही पाठिंबा दिला होता, मतं मिळवून दिली ती शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या हातीवर। शेतकऱ्यांचे प्रश्नच जर मार्गाला लागणार नसतील तर ही सत्ता काय कामाची, कशासाठी? आणि म्हणून आम्ही आज आक्रमक आहोत आणि विरोधात आहोत। पण मग आता निर्वाणीचा इशारा काय दिला जाणार आहे? म्हणजे आपण सत्तेमधनं बाहेर पडणार आहात, काय करणार आहात? सत्तेत असं नसण्यासारखंच आहे, काही सत्तेत आहे किंवा नाही याच्यामध्ये फारसा मुद्दा नाही आहे। परंतु त्यांचे जे काही आम्ही महायुतीचे जे सदस्य आहोत ते सदस्य पदात राहायचं काय नाही याचा निर्णय लवकरच कार्यकारिणीमध्ये आम्ही घेणार आहोत। आणि आपण म्हटलात की हे आंदोलन जे आहे ते महाराष्ट्र किंवा नाशिकपुरतं न राहता मोठ्या प्रमाणात देश पातळीवर घेऊन जायचं, नेमकं काय करणार आहात? येत्या 16 तारखेला दिल्लीला गांधी पीस फाउंडेशनमध्ये आम्ही देश पातळीवरच्या शेतकरी नेत्यांची एक बैठक बोलवली आहे आणि त्या बैठकीच्या माध्यमातून जसं आज मध्य प्रदेशमध्ये आंदोलन चालू आहे, गुजरातमध्ये आंदोलन चालू आहे, याला व्यापक स्वरूप देऊन देश पातळीवर आंदोलन करावं जेणेकरून केंद्र आणि राज्य सरकारवर दबाव येऊन शेतकऱ्यांचे प्रश्न लवकर सुटतील। हे होते खासदार राजू शेट्टी। त्यांचं म्हणणं आहे की जे आंदोलन आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याला व्यापक स्वरूप दिलं जाणार आहे। येत्या 16 तारखेला दिल्लीमध्ये संपूर्ण देशभरातले जे काही शेतकरी नेते असतील त्यांची बैठक होणार आहे आणि केंद्र सरकारवर त्याचबरोबर त्या राज्य सरकारवर दबाव टाकण्याचा एक प्रयत्न आहे। तसंच ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस सत्तेमधनं बाहेर पडण्याचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे। आता बघूया पुढे नेमकं काय घडतं, खरंच शेतकऱ्याला न्याय मिळतो की नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।